करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती. त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे, परंतु ते बाहेर मी सांगणार नाही. एसपींना सांगेल. करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. आणि जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. नमस्ते, मी करुणा धनंजय मुंडे. सुरेश दस भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते. हात जोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते, जे त्यांनी मला न्याय दिला. आणि आज ज्या माझ्यावरती गेले 3 वर्षापासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला, त्याच्यासाठी मी त्यांचा लाख लाख आभार मानते. आणि भाऊ, तुम्ही मला टाइम द्या. माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचे आहे. ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जडपर्यंत पोहोचायचं आहे. तो तुम्ही मला टाइम द्या, वेळ द्या. मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जड तक पोहोचा. हे जे बीडमध्ये गुंडशाही, दंडपशाही, हुकुमशाही, खून नाही खेळ चालू आहे, त्याचा तुम्ही पर्दाफाश करा. आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत जो मारहाण केली आहे तोपर्यंत आज गेले 3 वर्ष बीडमध्ये माझ्यावरती किती अन्याय अत्याचार चालू आहे, सगळे पुरावे सहित. आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही मला वेळ द्या. धन्यवाद.